सिंधुदुर्ग में मीडिया से बातचीत के दौरान मंत्री नीतीश राणे ने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पर संजय राउत की टिप्पणी को लेकर तीखा पलटवार किया है। नीतीश राणे ने कहा कि संजय राजाराम राउत को अपनी राजनीतिक औकात और हैसियत के अनुसार ही बयान देना चाहिए। उन्होंने कहा कि जिस पार्टी का अस्तित्व खत्म होने की कगार पर है उसे देश के गृह मंत्री अमित शाह पर टिप्पणी नहीं करनी चाहिए। साथ ही उन्होंने कहा कि तिलक परिवार ने सोच समझकर अमित शाह का सम्मान किया है और संजय राउत को भी सोच समझकर बयान देना चाहिए। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। असं आहे ना, संजय राजाराम राऊतांनी आपल्या राजकीय लायकी आणि अवकातीप्रमाणे अशा पद्धतीचं वक्तव्य करावं। त्याला ज्याच्या पक्षाचं आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्तित्व राहिलेलं नाही आहे, जो बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेजींचा झाला नाही, त्यांनी काय एवढ्या आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत पण करू नये। टिळक कुटुंबियांनी जो काही मान आदर आमच्या आदरणीय अमित शाह साहेबांना दिलेला आहे ते फार विचारपूर्वक केलेलं आहे। कुठे टिळक कुटुंबाची उंची आणि कुठे ह्या भांडूपच्या देवानाची सारख्या तीनपाट माणसाची लायकी, त्याप्रमाणे विचार करून पुढे संजय राजाराम राऊंनी बोलावं। त्या जे काही तिथे जे काही लाठी हल्ला म्हणा, जे काही एकंदरीत तिथे क्राऊड किंवा गर्दी कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करायचं होतं त्या पद्धतीचं ती परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेलं आहे। आता काँग्रेस पक्षाला कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकाच काढायचे आहेत। त्यांच्या काळामध्ये होणारे नीटचे पेपरफुटी असो, त्यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लोकांना अमानुष पद्धतीने लाठी हल्ले, ह्याचा पण कधीतरी हिशोब काढायला लागेल। वैयक्तिक द्वेष ज्या पद्धतीने राहुल गांधीजी लोकसभेमध्ये भाषण करतायत, राजकारणापलीकडे जाऊन वैयक्तिक द्वेष दाखवण्याचं जे काम करतायत, त्याच्यामुळे त्यांच्या काँग्रेस पक्षातून अजून काही वेगळी अपेक्षा नाही आहे। परत सांगतो, आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये कोणालाही कुठल्याही पद्धतीची धमकी येत असेल कोणालाही, तर त्याची सुरक्षेची जबाबदारी आमच्या राज्य सरकारची, आमच्या पोलिसांची आहे। त्यांनी अधिकृत जाऊन तक्रार द्यावी, त्यांनी पुरावे द्यावे की ह्या व्यक्तीने या नंबरवरून मला धमकी दिलेली आहे। आम्हाला आमच्या पोलिसांवर एवढा विश्वास आहे की निश्चित पद्धतीने त्यांना सुरक्षा पण देतील आणि संबंधितांवर कारवाई पण करतील। म्हणून अशी कुठलीही माहिती असेल तर कुठलाही वेळ न घालवता, मीडियासमोर न बोलता थेट पोलीस स्टेशनमध्ये जावं आणि पुढचं काम आमचे पोलीस खातं करेल।